6 डिसेंबर हा दिवस बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस असतो हे प्रत्येकालाच ठाऊक आहे। अनेक व्यक्तींना बाबासाहेबांबद्दल राजकीय आणि सामाजिक माहिती माहीत आहे, जसे अस्पृश्यांच्या व स्त्रियांच्या उद्धारासाठी जीवनभर कार्य केले, गोलमेज परिषद गाजवली, पुणे करार, भारताची घटना लिहिली आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी हिंदू धर्माचा त्याग करून विज्ञानवादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला इत्यादी। परंतु अनेकांना बाबासाहेब त्यांच्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत काय करत होते हे माहीत नाही आणि ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांची माहिती अपुरी आहे। तर आपण आज बाबासाहेबांचे शेवटचे 6 दिवस कसे गेले हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण अशीच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। 20 नोव्हेंबर 1956ला बाबासाहेबांनी नेपाळमध्ये कार्ल मार्क्स आणि बुद्ध यावर भाषण केले। या भाषणाने पूर्ण नेपाळ गाजवून बाबासाहेब वाराणसी मार्गे मुक्काम करत दिल्लीत आले। दिल्लीच्या निवासस्थानी 1 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी बुद्धिस्ट आर्ट प्रदर्शनाला नानकचंद रत्तू आणि ज्येष्ठ समाजसेवक सोहनलाल शास्त्री या सहकाऱ्यांसोबत तेथे भेट दिली। नंतर त्याच रात्री बाबासाहेबांनी त्यांचे सहकारी रत्तू यांना ते लिहित असलेल्या ग्रंथाबद्दल काळजीने विचारले, हे ग्रंथ माझ्या जिवंतपणीच प्रकाशित होतील का? कदाचित भयंकर दगदगीमुळे पुढे येणाऱ्या मृत्यूची चाहूल त्यांना आधीच लागली असेल। नंतर 3 डिसेंबरला त्यांनी जे जे लिहिलं होतं ते सर्व टाईप करून घेतलं। नंतर त्यांच्या आजारी असलेल्या माळ्याला बघायला ते त्यांच्या खोलीत गेले। बाबासाहेबांना पाहून तो माळी रडायला लागला। देव माझ्या घरी स्वतःहून आले असे तो म्हणू लागला। नंतर बाबासाहेबांनी त्याला समजवताना म्हटले, रडू नकोस, आज ना उद्या मलाही जावेच लागणार आहे, मरण कोणालाही चुकणार नाही। जर बघितलं तर बाबासाहेब असे कधीच बोलत नसत, परंतु त्यांची ही वाक्य ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले। नंतर 4 डिसेंबरला बाबासाहेबांनी लिहिलेले अनेक मजकूर आणि लेखांवर सह्या केल्या। नंतर त्यांनी आचार्य अत्रे आणि SM जोशी यांना पत्र लिहिली। या व्यतिरिक्त रिपब्लिकन पक्षाचे ध्येय हा 15 पानांचा लेख लिहिला। नंतर 5 तारखेचा सूर्य उगवला। त्यांची त्या दिवशी बऱ्याच प्रमाणात प्रकृती खालावली होती, तरी त्यांनी बुद्ध आणि मार्क्स या ग्रंथाचा काही भाग लिहायला घेतला, परंतु त्यांना ते जमेना। दिवसभर मॅनस्थितीत असलेल्या बाबासाहेबांना पाहण्यास रत्तू यांना बरे वाटले नाही, म्हणून ते त्यांना रात्रीच्या जेवणाचे आग्रह करू लागले। बाबासाहेबांनी त्यांना आधीच नकार दिला होता, परंतु रत्तू बराच आग्रह करत होते, म्हणून बाबासाहेब जेवणासाठी ड्रॉइंग रूममधून जेवणाच्या हॉलमध्ये जायला निघाले। त्या ड्रॉइंग रूममध्ये बाबासाहेबांनी जमवलेली ग्रंथसंपदा होती, ज्यात सर्व जाती धर्माच्या ग्रंथांपासून कायदे, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि तत्वशास्त्रातील महान आणि दुर्मिळ ग्रंथ होते। बाबासाहेबांनी अत्यंत प्रेमाने या संपदेकडे पाहत त्यातील काही ग्रंथ रत्तूंच्या हातात दिले आणि ते जेवायच्या खोलीत निघून आले। त्या दिवशी बाबासाहेबांनी थोडंसंच जेवण केलं, ते फक्त रत्तूंच्या समाधानीसाठी, आणि पुन्हा ते आपल्या ग्रंथाच्या संपत्तीजवळ बसले आणि उठताना उठाले कबीरा तेरा भवसागर डेरा हा दोहा मोठ्याने म्हणू लागले। नंतर झोपतेवेळी आपल्या बिछाण्याजवळ असलेल्या टेबलावरील सर्व ग्रंथांना त्यांनी चाळून पाहिले आणि आचार्य अत्रे व जोशी यांना लिहिलेले पत्र पुन्हा वाचून ते झोपी गेले। अशा प्रकारे या महामानवाच्या आयुष्यात 5 डिसेंबरला शेवटचा सूर्य आला। 5 तारखेला बाबासाहेबांची प्रकृती अस्वस्थ असून सुद्धा ते पूर्ण दिवस व रात्रीचे 12 वाजेपर्यंत जमेल तितके लिखाण करून झोपी गेले। हा महापंडित संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांचं भलं व्हावं म्हणून झटत राहिला। हा कधीही दमला नाही किंवा थकला नाही। त्याने स्वतःच्या विद्वत्तेच्या जोरावर अनेकांना वाकवले। त्याच्या अफाट ज्ञानाच्या मेहनतीवर आज एक देश जगात अनेक संकटांना तोंड देत ठाम उभा आहे। हजारो लोक आपला मृत्यू आपल्या परिवारजनामध्ये हो, नातेवाईक मुले यांच्यामध्ये हो अशी इच्छा बाळगतात। बाबासाहेबांनी काय इच्छा बाळगली असेल हे सांगता येत नाही, पण मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या ग्रंथाच्या संपत्तीला वारंवार प्रेमाने पाहिले आणि त्यांनाच उशाशी घेऊनच ते कायमचे शांत झाले। हे वीरमरणच होय, कारण उशाशी ग्रंथ घेऊन कोणतीही आस न ठेवता मृत्यूला सामोरे जाणं हे वीराचंच काम असतं। ग्रंथ पाहून समाधानाने जगणारा मनुष्य जगात अजून कोणीही नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा।